एक एकर कांदा आणि 1 एकर सोयाबीन या दोन्हीतला फरक नेमका काय आहे तो आपण बघूया। 1 एकर सोयाबीन पेरणी करण्यासाठी आपल्याला 25 किलोची एक बॅग जी 2,500 रुपये किंमत जाते, एक खताची बॅग 1750 रुपये आणि पेरणीसाठी 1,000 रुपये, त्याचबरोबर सोयाबीनच्या फवारणीसाठी 5,000 रुपये आणि काढणीसाठी 6,000, मळणीसाठी 4,000 असं सोयाबीनसाठी एकूण 22 ते 22,000 रुपयांचा खर्च येतो। तर 1 एकर कांदा पेरणीसाठी जर आपण बघितलं तर बियाण्यांसाठी 3900 रुपये, जे की आजच्या मार्केट रेटनुसार 1.5 किलो बियाण्यांचे 3900 रुपये होत आहेत। त्याचबरोबर जर बघितलं तर खताच्या बॅगसाठी 1750 रुपये आणि पेरणीसाठी 1,000 रुपये, फवारणीसाठी 5,000 रुपये, भेसळ डोस जर आपण बघितला तर 10,000 रुपये जरी पकडला भेसळ डोस तरी काढणीसाठी 10,000 असा एकूण 30 ते 32,000 रुपये कांद्यासाठीचा खर्च येतोय। तर जर सोयाबीनचं उत्पादन बघितलं तर एका एकरामध्ये 8 ते 10 क्विंटल उत्पन्न होतंय, जे की 40 ते 50,000 रुपयांचं उत्पन्न होतंय। याच शेतामध्ये जर कांद्याची पेरणी केली तर 100 गोण्यांपर्यंत कांदा निघतोय, जो की मार्केट रेटनुसार 15 ते 20 रुपये जरी भाव लागला तरी 1 लाख रुपये कांद्याच्या उत्पादनातून होत आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं शेत आता खाली आहे त्या शेतकऱ्यांनी कांद्याची पेरणी केली तर ती सरस ठरणार आहे।